गेल्या 6 महिन्यामध्ये खूप अप्स अँड डाऊन्स आहेत, मराठी सुद्धा बघितलेली आहे. आणि ह्या सगळ्या अप्स अँड डाऊन्समध्ये 80-90% लोक माझ्याबरोबरच आहेत. आणि त्यापैकी हा एक मित्र भाऊ माझ्यासोबत आहे. प्लीज याच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि खरं सांगतो मी की 18 वर्ष, तू किती वर्ष करतो? पण मला 9 वर्ष झाली. ऑलमोस्ट एव्हरी इयर काहीही झालं तरी, मला वाटतं कोविड सोडलं, फक्त 1 वर्ष कोविडचा वर्ष सोडलं, तर हा सतत करत आलेला आहे. आय थिंक इट इज इनक्रेडिबल. प्लीज याला सपोर्ट करा. माझ्या मते हा प्लॅटफॉर्म फॉर द इंडस्ट्री, ऑफ द इंडस्ट्री, बाय द इंडस्ट्री आहे. आणि बॅकस्टेजपासून दरवर्षी आता मला अमेझिंग ते रोमनिया बँड जो परफॉर्म केला, आय थिंक इट्स अमेझिंग. त्यालाही प्रमोट करण्याचा एक मला वाटतं हा प्लॅटफॉर्म आत्तापर्यंत मी बघितलं नव्हतं, ऐकलं होतं, पण या प्लॅटफॉर्ममुळे मला कळलं. मागच्या वर्षी मला वाटतं स्टँडअप कॉमेडीचं सुद्धा आपण बोललो होतं. सो आय थिंक प्रत्येक वर्षी आपण काही ना काहीतरी या प्लॅटफॉर्मवर आपण अनाऊन्स करतो, लॉन्च करतो. असा हा प्लॅटफॉर्म कायम आयुष्यभर, ह्याच्या पुढे सुद्धा सोशलला एवढे वर्ष जमत आहे, त्याच्यानंतरची जनरेशन हे कंटिन्यू होणं फार गरजेचं आहे. मराठी पण आपले सण आणि कल्चर जपणं गरजेचं आहे. आणि ऑल द बेस्ट टू यू. हॅपी गुढी पाडवा. सगळ्यांना शुभेच्छा. आणि